मतदार याद्यांमधील घोळाच्या चौकशीचे निवडणूक आयोगाकडून आदेश। विरोधी पक्षांनी समोर आणलेले सर्व घोळ तपासणार, चौकशी करून अहवाल सादर करा, जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। ओबीसी मेळाव्यात भुजबळांच्या विखारी टीकेनंतर राधाकृष्ण विखेंची संयमी प्रतिक्रिया। भुजबळांची भेट घेऊन गैरसमज दूर करणार असल्याचं विखेंकडून स्पष्ट। नागपुरातील अफाट मोर्चाला भाजप घाबरला। भुजबळांना पुढे करून आपल्यावर टार्गेट करायला सोडलं, विजय वडेट्टीवारांचा निशाणा। अंबडच्या सभेमध्ये कोयत्याची भाषा झाल्याचाही खुलासा। ठाण्यात ठाकरे बंधू उडवणार सगळ्यांच्या ठिकऱ्या। संजय राऊतांकडून ठाण्यामध्ये युतीची घोषणा। ठाकरेंची सेना आणि मनसे 75 पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचं राऊतांचं भाकीत। बुलढाण्यात भाजप आणि शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर। कोणत्या कामाचं कमिशन म्हणून 1.5 कोटींची डिफेंडर। नाव न घेता भाजप जिल्हाध्यक्षांचा शिवसेना आमदार संजय गायकवाडांवर निशाणा। धनंजय मुंडेंनी आपल्या बहिणीसोबत गैरकृत्य केलं। घटस्फोटित पत्नी करुणा शर्मांचा गंभीर आरोप। दबावापोटी आईनंही आत्महत्या केल्याचा दावा। मुंबईतील भूमिगत मेट्रोच्या स्टेशनची नावं वादाच्या भोवऱ्यात। सीएसएमटी सिद्धिविनायकसह विविध स्थानकांच्या नावांना काँग्रेसचा विरोध। भाजपचं कॉर्पोरेट हिंदुत्व असल्याची टीका। ऐन दिवाळीत मुंबईसह ठिकठिकाणी ऑक्टोबर हिटचे चटके। पारा 35 पार, काही ठिकाणी पावसाची हजेरी। दिवाळीमध्ये रात्री 10 तर लक्ष्मीपूजना दिवशी रात्री 12 वाजेपर्यंतच फटाके फोडण्याची परवानगी। डेसिबलची मर्यादाही पाळा। मुंबई पोलिसांची कडक नियमावली। राज्यभरात धनत्रयोदशीचा उत्साह। आरोग्य देवता धन्वंतरीचं मनोभावे पूजन। उत्तम आरोग्यासाठी नागरिकांची प्रार्थना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।